रडाई येतंय, नरडली येतंय, तरी पण गिळतीया. असू द्या म्हणती, चल ढकल करतीया. कारण की चाल ढकल केल्याशिवाय चालणार नाही आता. आणि तीच धरून बसून पण चालणार नाही. काय ठकाला महाठक झाल्याशिवाय उपयोग नाही. त्यामुळं आता ठकाला महाठक व्हायचं आणि तुमचंच बरोबर आणि माझं चुकीचं म्हणून शिना चालत राहायचं. मोर सोडती जरा पण त्याला आपण एक खान सोडलंय पलीकडं दादा. ओळखता. नमस्कार बहिणीनं, संध्याकाळचा टायमिंग झालाय. तिकडे ओंकार दादू कसा उडते बघ. दादू किती अब्द करायला लागलाय रेडात. रेडात नाही ऐकतो. त्याला आपण खान सोडलं तरी ती त्याला दूध नाही पुरत. त्याला जेव्हा 2-3 खाणं सोडावती तेव्हा मग कुठं त्याचंही होतं. जरा जरा आता उशी त्याला पेंट फिट ठेवायची. ए दादू महागडे एकच खान पिळायचं तेवढं. मोरचं खान तसंच ठेवायचं त्याला. पाऊस पडलाय, शितोडं आलंय. त्यामुळे जरा अपघात झाली, धारायला उशीर झाला. तुला जरा सावरं साफ करते हे नाही. सावरं साफ करतंय लवकर 10 काढल्या म्हणजे साफ करत नाही. त्यात रेड हाय जरा मोठं दांडग झालंय. रेडले दमवतंय, ऐकत नाही. मला पण ऐकत नाही, ओंकरला पण ऐकत नाही. दादूला जरा मेचतंय म्हणून दादूलाच म्हणलं बांध बाबा. भरलेली म्हैस खाई येलेली नेट दूध काढावं लागतंय. जाणत्यापणानं समजा बघावं लागतंय, ध्यान द्यावं लागतंय. नाही ध्यान शिर देऊन कसं करायचं. एक तर वैरण काढी नाही, त्या वैरणीसाठी महागलं थांब. तुला ही होईना गे थांबी तू लय दम होते का. हा जड असते, मसरांची धार जड असते, रेटत नाही देत. केल्याशिवाय काय नाही बहिणीनं, करावं तर लागणार. आज उद्या नुसतं म्हणायचं आहे. पण बघू एक ना एक दिवस येईलच की चांगला. पण हे काम जिथले तिथं ठेवून चालणार आहे का सांगा. कामं तर करावं लागणार आहे. आपली गुरंढोरं आहे ती, जित्राबा आहे ती, आपली 2 लेकरं आहेत ती. त्या लेकरांसाठी आपदाव तर लागणार. जर राहून देऊ दादू. लेकराला रेटत नाही, पण कसं होतंय त्याला का बसवलं त्याचं एक कारण आहे. एकटीला रेटत नाही आणि पाना परत म्हैस आठवते. त्यामुळं थोडं का होईना जरी वडलं तरी तेवढ्यात हलकं पडतंय. आता ह्यांना दूधवाला घालवती. दूध वाढून आलं की स्वयंपाक तर मी करून ठेवलाय. निमार्दा झालाय, निमार्दा राहिलाय. आलं की जेवलं की बघा 12-1 वाजता तर त्यांचा अभ्यासच होत नाही. मुलगा दादूला तर इतका अभ्यास असतंय. कधी ते अभ्यास करून कवा झोपतंय. सकाळचं पण परत लवकर उठतोया. ओंकारला काय एवढा नाही, पण दाद्याला माझ्या लय अभ्यास असते. त्या अभ्यासाच्या आरी पडतंय. परत हे अजून घरचं असं जसं देव ठेवल तसं राहावं पण लागतंय. काय करायचं. आज गुरुवार आहे तर तिघांचं पण त्यांनी धरलाय का नाही माहिती नाही मला बरं का. चौघांचं पण आमच्या गुरुवार असते. त्यांचा पण गुरुवार होता, पण त्यांनी गुरुवार आज धरलाय का मोडलाय काय काही माहिती नाही आम्हाला. पण आमच्या तिघाचा तर हाय गुरुवार. त्यामुळे मी आपण काय केलं, फोडणीचा भात केला, वांग्याचं कालवण केलं आणि कणिक मळून ठेवली. आणि आपली तांदूळशीची भाजी गवताला गेल्यावर आणली. तेच मगाशी ओंकारला दादूनं मी नीट करून ठेवली. तसं असतं या, केल्याशिवाय कुठलं मिळत नाही, हाती लागत नाही. आपला हात हल्लत काम झालं तर कुठं तर आपलं नीट उपायला लागणार आहे. उठतीत ना आता बाळा. देखो माझं बराबरीनं काम करू लागतं या. आनंद त्याच गोष्टी जाय व कारण की लेकरांना गरिबीची जाण आहे. गरिबी काय असते ती अनुभवलंय त्यांनी, माहीत आहे त्यांना. त्यामुळं ती थांबत नाही आणि अभ्यासावर पण फोकस करतंय. त्यामुळं तर मला अजून त्यांचा अभिमान वाटतोय. आईला मदत करू लागून शिना त्यांच्या शिक्षणाचं पण बघते ती. तुमच्या संग बोलत बोलत म्हशीची धार झाली, अजून गुरांची धारा काढायच्या त्या. त्या धारा जर काढाय बसलं नक वाटतंय, हात गळाटून जाते. तर मिशनी असल्या का नाही मग काय वाटत नाही. पण हे हातानं धारा काढायच्या म्हणलं की ही मनगाट आणि हे अंगठं हवं कसं झालंय. अंगठा हे अंगठं कसं झालंय.
सुखाच नाही हो माणसाला. सहज माणूस म्हणतो यात काय नीट नाही, पण जीव घायला येतं. इतकी जड आहे म्हशीची धार, लय जड आहे. त्यांना दुधाला घालवते, दिवसाबरोबर दूध वाढून आली म्हणजे. हो होय. घेते वतून किटक्या. तिथं थांबावं लागतंय, दात लागतोय मग म्हशीला खाण्याला. सकाळ पारी मग धार काढू देत ना. ही दुटी लई जाम आहे बाय. मग माझी एवढी चांगली आहे का नाही, नशिबाला जत्राबत एवढी चांगली आहे ती. वांका मग तू हाल्याला मोठा करायचा. हाला म्हणलं वैरण कुठनं आणायची, हा ह्याला नरडीला आलंय वैरण नाही, पाऊस पाणी नाही, लोकांच्यातनं पिकातनं गवतं आणतो या. दाद्या लागलाय धार काढायला तिकडं, त्याला काढू लागते की धार. काढ लागू का ना, हा काढ लागू का, काढते हा. दादा धार लागले काढाय घ्यायची. तिथे तिघांनी आम्ही गावात आणून हवा असं टिपू लावलं. पोरांनी झाकून ठेवलंय, पाऊस आला तर भिजूनी म्हणून शिना झाकून ठेवलंय गावात. काम करतो या, आबदतो या, न्याट लागतंय, रडाई येतंय, नरडेली येतंय, तरी पण गिळती या. असू द्या म्हणते, चल ढकल करते या. कारण की चाल ढकल केल्याशिवाय चालणार नाही आता, आणि तीच धरून बसून पण चालणार नाही. काय ठकाला महाठक झाल्याशिवाय उपयोग नाही. त्यामुळं आता ठकाला महाठक व्हायचं आणि तुमचंच बरोबर आणि माझं चुकीचं म्हणून शिना चालत राहायचं. बघायचं आहे नेमकं पुढं काय होतंय काय नाही, तीच मला पण बघायचं. गप्प बसून शिना नेमकं हाती काय लागतंय काय नाही बघू दे की, आपल्याला पण कळलं की. असल्या इज वारत पावसा पाण्याचं घर सोडून जायचं चांगलं नाही. जर विचार केला ना चांगलं नाही. काळुकीची राहत आहे, कोण नसतं कुणाचं, लय वेळा म्हणली, पण कळतंय कुठं, कळणार नाही. अहो तुमची बायको जरी तुमची नसली तर तुमची लेकरं तरी तुमची आहे, ती तुमची काळजी करते. ती आमचा बाप कुठं असेल, खाल्लंय पिल्लंय का नसेल, पावसा पाण्याचं कुठं असेल, आणि तुम्ही काय म्हणताय तुम्हाला कोणाला माझी काळजी नाही, तुम्हाला फक्त तुमच्या गाडीची काळजी आहे. अहो माणूस जर आयुष्याला गेलं ना, तसल्या गाड्या 50 घेईल माणूस, पण माणूस माणसाच्या आयुष्याला असणं जाणं आणि आनंदाने राहणं हीच खरं माणसाचं आहे. या दुनियात येऊन ना कोणच काय घेऊन जात नाही. करोडपती पण जळणातच जातोय आणि रोडपती पण जळणातच जातोय, कोणच काय घेऊन जात नाही. फक्त समजिकपणा आणि समजून घेणारा जर असला का नाही तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण तिथं पण जरी नवऱ्यानं नाही समजून घेतलं तरी सुद्धा तिथंच राहून परपंच करणारी ती खरी बाय म्हणावं लागेल. कारण की अडचण आल्या म्हणून पळून जाणं हे योग्य नाही, ही माझ्या बुद्धीला पटत नाही. किती पण अडचणी येऊ द्या, किती पण संकट येऊ द्या, त्याला तोंड द्यायचं आणि त्याच्यावर मार्ग काढून शिना त्याच्यावर चालत राहायचं. आज नाही उद्या तर चांगला दिवस येईल, उद्या नाही परवा तर चांगला दिवस येईल. एक ना एक दिवस चांगला येणार ही मला पण माहीत आहे. कारण की माझा विश्वास, माझी भक्ती अशी वायपट जाणार नाही. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा जगाच्या मालकावर आणि आपलं काम चालू ठेवायचं. करता करविता भगवंत आहे, त्यानं नशिबात जी लिहिलंय ती होणार आहे. आपण किती जर टाळटाळी केलं तर आपल्या हातात थोडंच आहे, हिथं लिहिलेलं चुकत नाही आणि जी हिथं आहे ती कोण घेऊन जात नाही. त्यामुळं भिहायचं नाही, हार मानायची नाही. लेकरांची धारा झाली, बाहेर बल नाही, त्यामुळं लय अडचण येते. आणि मेन सोबतीला जरी कोण नसलं तर माझा सोबतीला वाघ म्हणजे माझा टोम्या सोबतीला आहे, माझ्या चित्राबापाशी राहतंय. त्यामुळे एक लय भारी वाटतंय बघा. कोण नसतंय पण दारात कुणाला येऊ देणार नाही, काय नाही. चित्राबाला राखान आणि आम्हा तिघाला राखान आमचा टोम्या आहे.